रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरल के पास्ट प्रेसिडेंट रोटरियन सम्मानित श्री जगदीश जी पाटिल ने अपने जन्मदिन के शुभ अवसर पर कल्याण तालुका के आदिवासी आश्रम शाला खड़ौली में 450 से भी अधिक विद्यार्थियों को शैक्षणिक साहित्य वितरण व 700 से भी अधिक विद्यार्थियों को भोजन वितरण कार्यक्रम का आयोजन मान्यवरों की उपस्थिति में बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरल अध्यक्ष रोटरियन एडवोकेट मनीजी खंडागले, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रोटरियन हरिचंद्र भोईर, असिस्टेंट गवर्नर रोटरियन जगदीश महात्रे, पास्ट डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी टीके महात्रे, पास्ट प्रेसिडेंट रोटरियन प्रभाकर पाटिल, रोटरियन जगदीश पाटिल, रोटरियन राजेंद्र भोईर, रोटरियन प्रेमनाथ नाइक, क्लब सेक्रेटरी रोटरियन प्रमोद भोकरे, क्लब खजिंदार रोटरियन देवानंद पाटिल, इलेक्ट प्रेसिडेंट रोटरियन कैलाश महात्रे, रोटरियन पंढरीनाथ पाटिल, द्वारकानाथ महात्रे, श्रीकांत गायकर, संजय पाटिल, श्रीरंग पाटिल, पंकज तरे, संदीप पाटिल, बिपिन पाटिल, संजय गोंगे, नितिन पाटिल, श्रद्धा पाटिल, विश्वनाथ पाटिल, सकाल पेपर के सुनील पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर व जगदीश जी पाटिल के परिवार तथा रोटरियन उपस्थित थे। सभी लोगों ने सम्मानीय श्री जगदीश जी पाटिल का जन्मदिन केक काट करके भी मनाया और उनको जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। संजय पाटिल सर आता ते आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे आणि रोटरी पद्धतीने मार्गदर्शन करणार, त्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या मुलांना मार्गदर्शन करावे। तर ते खूप आपल्या शाळेचं एक भाग्य म्हणावं, त्यांचे पाय लागले आणि त्यांच्यासारखी लोक जर आपल्या शाळेला मदत करत असतील तर आपल्या शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि सामाजिक त्या काही गोष्टी त्या खरंच पूर्ण होतील। तसंच जगदीश पाटील साहेब हे रोटरीमध्ये काम करतात। रोटरीचं काम हे खूप मोठं काम आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचं काम चालू आहे आणि त्यांच्या कामामार्फत जे काही शाळेचा दर्जा असतात तो चांगल्या पद्धतीने उंचावला जातो। कारण की आपल्या शाळेतील जे सोलरचं दिलेलं आहे तर बाकी मुलांसाठी चपात्या बनवण्याचं मशीन दिलेलं आहे, ज्या काही आपल्याला गोष्टी पुरवल्या गेल्या या खरं तर आपल्याला ठाणे रोटरी क्लब कडूनच पुरवल्या गेलेल्या आहेत। कारण की त्यांचं कार्य हे खूप चांगल्या पद्धतीने ज्या लोकांच्या भविष्यासाठी त्यांच्यासाठी खूप चांगलं संस्था खडवली तालुका कल्याण यांच्या या आश्रमशाळेमध्ये आमचे स्माईल प्रेसिडेंट जगदीश पाटील साहेब यांचा वाढदिवस काल होता, परंतु त्यांनी या ठिकाणी तो आज साजरा करायचं ठरवले आहे। पहिल्यांदा त्यांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। या ठिकाणी जगदीश पाटील साहेब हे जसं शरीराने धुपाड आहेत तसे ते मनाने सुद्धा उदार आहेत। त्यांनी सांगितलं या ठिकाणी किती 500-400 मुलं असतील, मी संपूर्ण खर्च उचलतो, परंतु माझ्या हातून माझ्या वाढदिवसानिमित्त एक चांगलं सत्कार्य झालं पाहिजे आणि म्हणून त्यांचे धन्यवाद देतो की आपल्या हातून अशी सेवा घडत राहो, आपल्याला सदायुष्य लाभो की त्यामुळे अनेक अशा गरीब लोकांसाठी आपल्या हातून कार्य घडत राहील। जगदीश पाटील साहेब यांनी आतापर्यंत त्यांनी ज्या वेळेला ते रोटरीचे अध्यक्ष झाले त्यांनी रोटरीमध्ये येऊन एवढी चांगली कामं केली की डिस्ट्रिक्टला त्यांचा विचार करावा लागला आणि आमच्या क्लबला प्लॅटिनम हा सर्वात मोठा पुरस्कार मिळाला त्यांच्या काळात। तर असे भूल मंडळी आणि एवढं सांगत की ते आणखी त्यांच्या कोपरगावचे सरपंच होते, 20 वर्ष ते सरपंच राहिले का सलग, आणि त्या सरपंच असताना त्यांनी कोपरगावला राष्ट्रपती पुरस्कार मिळवून दिला। त्यांचं पुन्हा एक चांगलं कार्य पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। ऑगस्ट महिना उगवला की आम्हाला प्रथमतः एक आठवण होते ती म्हणजे जगदीश पाटील यांच्या वाढदिवसाची। कारण का या आम्हाला एक रोटरी क्लबला अशी एक जाणीव झाली आहे की 14 ऑगस्ट हा एक दिवस आम्हाला राखून ठेवावा लागतो आणि या 14 ऑगस्टच्या दिवशी कोणत्या तरी शाळेमध्ये एक भरीव असा कार्यक्रम की त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना अक्षरशः शैक्षणिक साहित्याची रेलचेल जी आवश्यक असेल ती ते शैक्षणिक साहित्य पुरवण्याचं एक काम आदरणीय आमचे जगदीश पाटील साहेब करत असतात। सालाबादप्रमाणे याही वर्षी त्यांचा 14 ऑगस्ट कालचा वाढदिवस, परंतु कालचा वाढदिवस त्यांनी साजरा न करताच 15 ऑगस्ट
दिवस निवडला, स्वातंत्र्याचा दिवस निवडला आणि या स्वातंत्र्याच्या दिनानिमित्तानं त्यांनी हा जो कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आहे. खरोखर मी असं म्हणेन की जगदीश पाटील यांच्या प्रत्येक वाढदिवशी मी तुम्हाला मुरबाडला एक कार्यक्रम झाला, अतिशय छान कार्यक्रम झाला. आमच्या चिंबीपाडा केंद्रामध्ये कार्यक्रम झाला. प्रत्येक शाळेमध्ये असे कार्यक्रम ज्यावेळेस होतात ते कार्यक्रम वाखाणण्यासारखे होतात. आमचे याची जगदीश म्हात्रे यांनी तो उल्लेख केला की ज्या मुलींनी गायन केलं, गणेश श्रवण केलं आणि स्वागत गीत म्हटलं, हे स्वागत गीत अफलातून होतं. त्यांचा ताल आणि सूर पाहून ऐकून आम्हाला हेमलकशाची आठवण झाली आणि खरोखर हेमलकशाचा उल्लेख आमच्या जगदीश म्हात्रे सरांनी केला. शाळा आहे, खूप विद्यार्थी आहे तिथे, त्यांना आपल्याकडून काहीतरी देण्याचा प्रयत्न करावा या उद्देशाने जगदीश पाटील साहेबांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. आणि ॲक्च्युली मला 2 शब्द बोलण्याबद्दल संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद. 1 2 3 स्टार्ट. ओके 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 अनुदानित आदिवासी आश्रमशाळेचे सगळ्यांनी आपापल्या पूर्ण मेहनत घेतलेली आणि जे काही तबलजीत आपले प्रथम पाहण्याबद्दल त्यांना ते चौकशी उपहार आहे. पुरस्कार आता जे उपस्थित पाहुणे आणि ओके ओके यांचं स्वागत करण्यासाठी मी तसेच पंढरीनाथ पाटील साहेब, विश्वनाथ पाटील साहेब यांचं स्वागत करण्यात करणार आहे. तर त्यांनी आज आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे 15 ऑगस्ट 2024 आपण आज सगळ्यांनीच आपला 78वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा केला. सगळ्यांनाच मी प्रथमतः स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. देशभरामध्ये अतिशय उत्साहाने उल्हासाने आजचा हा दिवस सगळीकडे साजरा होत आहे आणि त्याच निमित्ताने आपल्या या भिवंडी रोटरी क्लबच्या माध्यमातून काल ज्यांचा वाढदिवस होता ते आपल्या सगळ्यांचे आवडते पास्ट प्रेसिडेंट
जगदीशजी पाटील साहेब यांचा काल वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आज 15 ऑगस्ट हा अतिशय चांगला असा दिवस योग साधून आपल्या या खडवली येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटप असेल, शालेय वस्तूंचं वाटप हा त्यांच्या माध्यमातून इथे आयोजित केला आहे। त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने आज ह्या अतिशय दुर्गम भागातील आपल्या या विद्यार्थ्यांना जो काही शालेय शिक्षणाचं साहित्याचं वाटप इथे आवर्जून वाटप करण्याचा ध्येय मानस ठेवला। त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्या हातून अशी समाजाची सेवा ही घडत राहावं यासाठी देखील मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। आज आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, आपले सगळे विद्यार्थी इथे या शाळेमध्ये शिक्षण घेतात, आपले इथे शिक्षक आहेत, ते शिक्षक देखील आपल्या या विद्यार्थ्यांना आपलं हे होणारे आपले भविष्य ते घडवण्याचं काम इथे करतात। मी आपल्या विद्यार्थ्यांना एवढंच सांगू इच्छितो की इथे जे काही शाळा साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला असेल याच्या मागच्या अनेक धोरण आहेत। आपल्या विद्यार्थ्यांना कुठेतरी एक प्रोत्साहन मिळालं पाहिजे, त्यांना शालेय वस्तू मिळाल्या पाहिजे, त्यातून त्यांचं शिक्षण झालं पाहिजे। हा एक दृष्टिकोन मानस ठेवून येणाऱ्या काळामध्ये आपले जे भविष्य आहे, आपली जी मुलं आहेत ती स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजेत। अतिशय चांगलं असं शिक्षण घेऊन आपलं नाव, आपल्या आई वडिलांचं, आपल्या या गावाचं, आपल्या महाराष्ट्राचं, देशाचं नाव कसं उज्ज्वल होईल या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे। आपल्याला गेल्या 3 दिवसापासून तसा आठवडाभर हा कार्यक्रम देशभर सुरू झालेला आहे, पण 3 दिवसात फार मोठ्या प्रमाणात प्रत्येक ठिकाणी आपलं देशाचं तिरंगा हा प्रत्येक घराघरावर, प्रत्येक रस्त्याच्या वळणावर, रस्त्याच्या ठिकाणी सर्वकडे आपण लावून आपला देश स्वतंत्र झाल्याच्या दिवसाची आठवण करून आपण त्या दृष्टीने आनंद व्यक्त करतो। तर ह्या आनंदामध्ये सुद्धा प्रत्येक संस्था असतात, हे रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरल ही संस्था या ठिकाणी तुमच्या सोबत या ठिकाणी हा आनंद व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जगदीश पाटील यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आज आलेलो आहोत आणि हा आनंद तुमच्या सोबत साजरा करण्याचा एक वेगळा आनंद आम्हाला मिळणार आहे। रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरल वर्षभर जो प्रेसिडेंट असतो, आमचे प्रेसिडेंट मनीष खंडागले हे चालू वर्षाचे 2025-26 साठी रोटरीचे प्रेसिडेंट, क्लबचे प्रेसिडेंट झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा वर्ष संपूर्ण आता जुलै महिन्यापासून वर्ष सुरू झाल्यानंतर त्यांचा वर्ष कालावधी हा जुलै ते जून 30 पर्यंत हा कालावधी आहे। पण गेल्या 1.5 महिन्यात सुद्धा आतापर्यंत 5-6 प्रोग्राम तर आमचे अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे झाले आणि वर्षभर असेच प्रोग्राम होत राहतील। ह्या सुद्धा मी स्वातंत्र्य दिनानिमित्त आमच्या प्रेसिडेंटला सुद्धा शुभेच्छा देतो। 15 ऑगस्टला जगदीश पाटील साहेबांचा वाढदिवस असतो आणि त्या वाढदिवसानिमित्त काही ना काही कार्यक्रम त्यांचे असतातच। तुमच्या माहितीसाठी सांगतो की ज्यावेळेला ते आमच्या प्रत्येक वर्षात एक नाव असतं त्यांच्यावर, ते त्यावेळेला जेव्हा प्रेसिडेंट होते त्यावेळेला त्या इयरचं नाव होतं स्माईल इयर आणि स्माईल इयरमध्ये त्यांनी मुरबाड येथील तालुक्यातील डोंगर नावे शाळेत गावात एक शाळा त्यांनी बांधून दिली त्यांच्या प्रेसिडेंटच्या काळात। पुढच्याच वर्षी आज जसा कार्यक्रम झाला तसंच त्याच शाळेमध्ये त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला आणि आज आपल्या शाळेमध्ये आश्रम शाळेत ते त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेले आहेत। आपल्या शाळेचा उल्लेख किंवा आपल्या शाळा सुचवण्याचे जे श्रेय आहे ते आपले माननीय सुनील पाटील साहेब यांनी आम्हाला सूचित केलं की तुम्ही कार्यक्रम घेता। तिसरीला आम्हाला प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये प्रवेश मिळाला। तेथून तर आजपर्यंत आमच्या शाळेतील मुलं कबड्डी, खो खो, लांब उडी, हँडबॉल याच्यामध्ये राज्य स्तरावर 1 नंबर येतात। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी जो तुमचा गट आपला ठाणे जिल्हा निवड झाली त्यामध्ये वाशिमचा संघ जय बजरंग 1 नंबर आला। त्यांच्या फक्त 2 मुली होत्या, 9 मुली आमच्या शाळेच्या होत्या। आम्ही सर्व शिक्षक नुसतं मुलांना शिक्षण देत नाही
सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पण आम्ही ठाणे लेवलला असतो, जिल्ह्यामध्ये आमचा प्रथम क्रमांक असतो. कबड्डी, खो खो, रनिंग आणि हँडबॉल हे आमचे हक्काचे गेम आहेत, ते आम्ही कधी सोडत नाही. आणि त्यात करत असताना आमचे सर्व शिक्षक, वर्गचार कर्मचारी अतिशय तोलामोलाचं काम करतात. म्हणजे रात्रंदिवस असा काही कार्यक्रम असला, मुलांची प्रॅक्टिस म्हणजे पहाटे उठून त्यांना रनिंगला नेणं, संध्याकाळी त्यांचं कबड्डीची प्रॅक्टिस घेणं, त्यांचं सर्व मेहनत. आणि आमचं एक भाग्य असं आहे की आम्हाला सर्व गुण संपन्न शिक्षक लाभले. त्याच्यामध्ये संगीतातला असो, क्रीडा क्षेत्रातला असो किंवा ज्ञानातला असो, म्हणजे आमचे सार्वभौम शिक्षक आहेत. याच्यामध्ये आमचं सर्व आमचं निम्म स्टाफ लेडीज पण आहेत, खूप चांगल्या प्रकारे काम करतात. आणि जे माझं स्वप्न होतं की रोटरीयन लोक आपल्या इथे यावं आणि त्या अचानक जगदीश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आले, त्याबद्दल सर्वांचं मी आभारी आहे. मी आजच्या दिवशी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या सर्वप्रथम शुभेच्छा देतो. आणि आजचे बर्थडे बॉय जगदीश पाटील यांनाही रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरलच्या वतीनं आणि डिस्ट्रिक्ट 3142च्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि त्यांना चांगलं आरोग्य लाभावं आणि चांगलं दीर्घायुष्य लाभावं आणि त्यांच्या हातून अशीच सेवा घडत राहावी यासाठीही त्यांना शुभेच्छा देतो. कारण गेल्या अनेक वर्षापासून ते वाढदिवसानिमित्त कुठे ना कुठे हा प्रोजेक्ट करत असतात. वाढदिवस जरी काल असला तरी आज अन्नपूर्णा डे होता आणि एक चांगला दिवस आहे म्हणून आज आम्ही आयोजित केला गेला इथे. पुन्हा एकदा त्याला शुभेच्छा देतो. 78वा स्वातंत्र्य दिन आहे. काल 14 ऑगस्ट माझा वाढदिवस होता. याचं औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल यांच्या माध्यमातून माझा वाढदिवस गावदेवी शिक्षण संस्था खडवली इथं रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल यांच्या माध्यमातून आयोजित करण्याचे ठरवले. सदर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे प्रेसिडेंट मनीष खंडागले, जिल्हा सेक्रेटरी अर्चन भोईर, CCLचे अध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष PK म्हात्रे, ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष भाजपा गायकर, पाच प्रेसिडेंट प्रभाकर पाटील, पाच प्रेसिडेंट जगदीश म्हात्रे, पाच प्रेसिडेंट प्रेमनाथ सर, श्रद्धा मॅडम, सर्व रोटरीयन आणि पत्रकार बंधू आणि भगिनींनो, विद्यार्थी बालमित्रांनो, आता जेवणाची तर टाइम झालेला आहे, 5 मिनिटं फक्त घेतो. रोटरी सर्वप्रथम आज 15 ऑगस्ट आहे, याच्या तुम्हाला शुभेच्छा. 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन. आपण हा दिवस कशामुळे साजरा करतो हे तुम्ही आज सकाळी भाषणामध्ये केलंच असेल उद्देश. कारण जे स्वातंत्र्य सेनानी होते त्यांनी आपले देशासाठी प्राणाची आहुती दिली आणि आपला देश वाचवण्यासाठी त्यांनी आपण जीवाचं बलिदान केलं. आणि त्यांची आठवण म्हणून आज आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे साजरे करत असतो. थोडक्यात सांगायचं असं की मी मागच्या वर्षी जैसलमेरला गेलो होतो आणि तिथं मी बघितलं की तिथे स्वातंत्र्य सेनाचे सर्व फोटो लावलेले आहेत. 70च्या लढाईमधले ते रणगारे लावलेले आहेत, विमान आहेत जे पाकिस्तानचे पकडलेले होते. आणि आपल्या सेनांनी ज्यांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली त्यांचे सुद्धा स्टॅच्यू लावलेले होते. आणि ते बघितलं तर एवढा माणूस भावूक होतो का त्यांनी आपला स्वतःचा परिवार सोडून देशासाठी प्राणाची आहुती दिली. त्याच्याकरता हा आपण दिन साजरा करतो. रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल एक सेवाभावी संस्था आणि या संस्थेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वर्षी अनेक उपक्रम आम्ही राबवतो. मी माझ्याबद्दल मी काय सांगणार नाही, कारण स्वतःबद्दल काय सांगणं मला असं वाटत नाही. रोटरीने जे काम माझ्यावर सोपवलेलं असते किंवा मी जे काम करत असतो त्याच्यासाठी रोटरी मला पूर्ण पाठिंबा देतो आणि ते कार्यक्रम 100% यशस्वी होण्यासाठी मी सतत प्रयत्न करतो. आज या शाळेमध्ये आमचे प्रेसिडेंट मनीष खंडागले
यांनी मला सांगितलं का 14 ऑगस्टला तुमचा वाढदिवस येतो आणि तो 15ला करायचा. मी त्यांना ताबडतोब होकार दिला आणि त्यांना सांगितलं तुम्ही कुठं जे असेल दुर्मिळ भाग, शाळा असेल किंवा गाव असेल, पाडे असतील, अशा भागामध्ये तुम्ही ते कार्यक्रम घ्या. तिथे काय आवश्यकता असेल ती आवश्यकता पुरवण्यासाठी तुमच्या सहकार्याने मी 100% प्रयत्न करेन आणि प्रयत्न करण्याचं काम मी केलेलं आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की या सेवेच्या माध्यमातून सतत आम्ही काही ना काहीतरी उपक्रम करत असतो आणि या उपक्रमाच्या माध्यमातून जेवढी आम्हाला रोटरीच्या मार्फत सेवा करण्याची जी संधी मिळते ती आम्ही सतत करत असतो. आज माझी खास करून मी प्रत्येक वर्षी रोटरीच्या कार्यक्रमाला कुठे ना कुठे कार्यक्रम करतो किंवा रोटरीचा कार्यक्रम काय आहे हे बघण्यासाठी किंवा हे काय आहे याच्यासाठी माझी आज खास नात माझ्या बरोबर आले तर तिला माहित नाही की रोटरीचा काय असतो. कारण सकाळी उठलो कुठला कार्यक्रम असला रोटरीचा मला विचारतो रोटरी काय, आज तिला मी पहिल्यांदा इथं रोटरीच्या कार्यक्रमात घेतला असतो. मुद्दा असा आहे की आपले सर्वांचे मुलं आपण चांगल्या शाळेमध्ये शिकवत असतो आणि आपण आज अनाथ आश्रम शाळा आहे. या शाळेतले जे विद्यार्थी आहेत किती किलोमीटरवरनं इथे शिकत असतात आणि आले असतील आणि त्यांची घरची परिस्थिती किंवा त्यांची इथं परिस्थिती काय हे बघून किंवा हे दिसलं तर खरोखर आपल्याला भावुक होण्यासारखं वाटते. कारण का हे विद्यार्थी इथं शिक्षण घेऊन आपलं नाव, आपल्या शाळेचं नाव कसं नावारूपाला आणावं ही माझ्या तुमच्याकडनं अपेक्षा आहे. आणि आपल्याला आपल्या शाळेला किंवा आपल्या संस्थेला काय मदत असेल ती मदत मी आणि माझ्या रोटरीच्या माध्यमातून सतत करण्याचा प्रयत्न करू. एवढं बोलून मी इथंच थांबतो. समजलं. ओके 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 चला बोला बघा. माझा झेंडा येत नाही. आमच्याकडे रोजचा जो तांदूळ आहे रेशनचा असतो, पण आज तुमच्यामुळे वाडा कोलम तो खूप चांगला तांदूळ त्यांना खायला पण मिळतोय. हे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद त्याने Thank you.